नमस्कार, मी डॉक्टर फराज बोहरी. आपण सर्व लवकरच येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी एरंडोल नगर परिषदसाठी मतदान करणार आहोत आणि ह्या मतदानात आपण आपले भावी नगराध्यक्ष व भावी नगरसेवक यांची निवड करणार आहोत. आपण एरंडोलचे रहिवासी येणाऱ्या दैनंदिन जीवनात भरपूर साऱ्या समस्यांना तोंड देत असो, जसे पिण्याचे शुद्ध पाणी असा, विकास कर असो, जास्त प्रमाणात आकारली जाणारी आपली घरपट्टी असो, नगरपालिका टॅक्स असो, गटारे असो, रस्ते असो. कॉलनींमध्ये रस्ते तर जवळपास नाहीच आहे काही काही ठिकाणी. अशा भरपूर समस्यांना आपल्याला दररोज तोंड द्यावे लागत असते. आपण निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे मुख्य काम म्हणजे आपल्या या समस्या कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडणे व मांडल्यानंतर त्यांच्यावर त्याचे उपाय करणे, त्यांच्याकडनं काम करून घेणे असे आहे. लोकप्रतिनिधी हा नेहमी लोकांमधलाच असला पाहिजे, कारण त्यांच्या समस्या तोच नेहमी जाणतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मी आहे. जर तुम्ही मला सांगणार की आठवड्यातनं 1 दिवस आमच्या घरात पाणी येतं आणि डॉक्टर साहेब आम्ही काय करायचं, तर मला या समस्येचं काही समजणारच नाही, कारण माझ्या घरात 24 तास पाणी येतं. त्यामुळे मी या वस्तूसाठी योग्य असा उमेदवार नाही आहे. सो महत्त्वाची गोष्ट की असा व्यक्ती निवडावा जो तुमच्यामध्ये राहणारा असेल, तुमच्या समस्या जाणणारा असेल, जेणेकरून तो तुमच्या समस्यांचं वेळोवेळी त्याच्यावर काम करू शकतो. तुम्ही जो कोणी लोकप्रतिनिधी म्हणणार तो असा असला पाहिजे की त्याने इमानदारीने आणि कोणालाही न भीता, कोणाच्याही दबावाखाली न येता तुमच्या समस्या ज्या आहेत त्या सभागृहामध्ये मांडल्या पाहिजे. निवडणूक ही काही कुस्ती नाही आहे. मी निवडणुकीला कुस्ती नाही मानत की तुम्ही तुमच्यामध्ये किती ताकद आहे दाखवा, माझ्यामध्ये किती ताकद आहे दाखवा आणि कोणी एक जिंकेल आणि कोणी एक हारेल. या जिंकण्या आणि हारण्याचा प्रश्नच नाही आहे. निवडून येणं किंवा न निवडून येणं याचा प्रश्न आहे. तुम्ही समस्या मांडा, तुम्ही तुमचे मुद्दे मांडा. लोकांना ज्याचे मुद्दे आवडतील त्याला लोक निवडून देतील, ज्याला नाही आवडतील ते नाही निवडून देतील. यातनं तुम्हाला जिंकण्याचा आनंद असला पाहिजे ना हारण्याचं दुःख असलं पाहिजे. हे काही शक्ती प्रदर्शन नाही आहे. मी सांगू इच्छितो की निवडणूक आज आहे, उद्या नाही आहे. हे फक्त 5-6 दिवस आहेत, पण शेवटी आपण सगळ्या गावकऱ्यांना सोबत राहणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे, कोणी कोणाशी वैमनस्य मानता कामा नये. सगळ्यात आपण सोबत आहोत, सोबतच राहणार. म्हणजे सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की गावात शांती राहील याची प्रत्येकाने काळजी घेतली गेली पाहिजे. जे मी सांगू इच्छितो की आपल्या तरुण मुलांची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे माझं ऐकण्यात येतं आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये पार्ट्या चालू आहे, दारू चालू आहे. काय असतं ना, हे उमेदवार आपल्याला 10 दिवस दारू पाजतील, पण 10 दिवस दारू पिल्यानंतर आपण त्याला ॲडिक्टेड होऊन जातो, आपण व्यसनाधीन होऊन जातो आणि येणाऱ्या 11व्या दिवशी आपल्याला स्वतःला प्यावे लागते. निवडणूक संपली ते कशाला पाजणार. सो काही जरी झालं तर आपल्याला व्यसन लागता कामा नये किंवा व्यसनाधीन होता कामा नये, तरी शेवटी येणारी आपली पुढची जी पिढी आहे ती पूर्णपणे व्यसनाधीन होऊन जाईल आणि हे चांगलं योग्य राहणार नाही मला असं वाटतं. सगळ्यात शेवटी मला हे सांगायचं आहे की तुम्ही योग्य तो उमेदवार तुमचा निवडा, योग्य तो प्रतिनिधी निवडा, योग्य तो नगरसेवक निवडा, योग्य तो नगराध्यक्ष निवडा. असा व्यक्ती निवडा की जो तुमच्यासोबत आहे, ज्याला भेटायला तुम्हाला काही जास्त, जो तुमच्या जवळ आहे, ज्याला तुम्ही ओळखू शकतात, ज्याला तुम्ही बोलू शकतात, तुमच्या समस्या मांडू शकतात, न घाबरता बोलू शकतात. कारण शेवटी तोच व्यक्ती तुमच्यासाठी वर लढणार आहे, तोच व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या समस्या मांडणार आहेत आणि शेवटी तोच पूर्ण सिस्टमकडनं तुमच्याकडनं काम करून घेणार आहेत. सो योग्य तो उमेदवार निवडा, योग्य तो नगराध्यक्ष निवडा, योग्य तो नगरसेवक निवडा. जय हिंद, जय महाराष्ट्र.